भिवंडी तालुक्याचे इताडे गावाचे सरपंच, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष जगनदादा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानावर केक कापून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आणि सरपंच जगनदादा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व इताडे गावाचे ग्रामस्थ आणि मित्रमंडळी भारी संख्येत उपस्थित होते व आलेल्या पाहुण्यांनी सरपंच जगनदादा पाटील यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। सन्माननीय सरपंच जगनशेठ पाटील यांचा आज या इताड्या गावामध्ये माऊली निवास त्यांच्या बंगल्यामध्ये वाढदिवस सर्वांच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत आहे। मित्रांनो, जगनशेठ पाटील ही इताड्याची शान मान आणता आणि या गावाचा असला एक स्वाभिमान आहे। जगनशेठ पाटील हे भाजपाचे कार्यकर्ते असले तरी देखील कोणी जर कुठल्याही प्रकारचं काम घेऊन गेलं तरी ते 100% त्या कामाला यश। मित्रांनो, हा एक असं कार्यकर्ता आज या परिसरात नाही तर भिवंडी ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या इताड्या गावाचं नाव प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये जर सगळ्यांच्या शर्यतीमध्ये रेसमध्ये जर कोणी इताड्याचं नाव जर प्रथम गाजवलं असेल तर या गावाची शान असलेले आमचे सरपंच विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून आज ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आज या इताड्याचं नाव इताडे कोण जगन पाटील सेठ इताडे असं या ठिकाणी नाव त्यांचं गाजत आहे। मित्रांनो, हा एक छोटासा कार्यकर्ता असला तरी सर्वांच्या सुखात सहभागी होणारा कार्यकर्ते, मग तो राजकीय पक्ष असू द्या कुठली काही काम असू द्या, मग या ठिकाणी वारकरी संप्रदायाला त्याला देखील या ठिकाणी त्यांचं खूप मोलाचं सहकार्य। आज या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख करसन सेठ ठाकरे व उपतालुका प्रमुख शिवसेने हनुमान पाटील आणि सर्व पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे जावई भाऊजी आणि सर्व पाटील परिवारातील आणि इतरांचे सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी जगनशेठ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले। मी त्यांना पुढील वाटचालीसाठी पाटील परिवारातर्फे आणि इतर ग्रामस्थांच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सन्मान शुभेच्छा। इताडा गावाचे आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची पुढे वाटली त्यांना हार्दिक पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आमच्या जगनदादाजी गायकवाडजी उपसरपंच नादकर यांच्याकडून दादांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। अवसर येत आहे मित्र सांगे धन्यवाद धन्यवाद। पवन सेवा मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतोय आणि खरोखरच दादांचं कार्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण नावारूपाने गाजत आहात आणि खूप जवळीक आहात। मी आज त्यांच्या या वाढदिवसासाठी एक छोटस गाणं मी सादर करतोय। सहा दिलदार दिलाचा कार्य सम्राट सरपंच हाय इताडे गावाचा, भाजपाचा हा नेता आहे बघ दिल यो दिलाचा, आहे सरपंच यो बघा या इताडे गावाचा। देऊ हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या जगनदादाला।
मुजरा मानाचा देऊ जगन दादाला मुजरा मानाचा भाजपाची शिवसेना ही घडवली नसतात आमच्या पाटील साहेबांचा आशीर्वादाच सुस्वागतम. हा केक उचलता का समोरून? सोरे साहेब, डॉक्टर यशवंत सोरे साहेब आमच्या भिवंडी आग्रे महोत्सवाचे सन्माननीय संजयजी मडवी. नुकतीच नियुक्ती झालेले आमचे मित्र जगन पाटील उताडे गावचे सरपंच यांचा आज 43वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशकडनं त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचं कार्यकाळ अतिशय जोमाने आणि पक्षवाढीसाठी जावो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी इमेज आहे अशीच पक्षात दिवसेंदिवस वाढत राहो. अतिशय चांगली संधी त्यांना मिळाली आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी संघटन चांगल्या पद्धतीने बांधावं आणि भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या जिल्हा परिषदेला यश मिळवून द्यावं हीच त्यांच्याकडनं पक्षाला आशा आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे मित्र भरतदादा पाटीलनी आताच मला सांगितलं की जगन पाटीलला भलताच जो पद भेटला ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष आणि या अध्यक्षाची माझ्यावरती ज्यांनी धुरा सोपवली हे आमचे प्रदेशचे अध्यक्ष जे लाडके दादा रवींद्र चव्हाण साहेब, भिवंडी लोकसभेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, जे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र टाकी साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवले आणि या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही याची तुम्हाला मी शाश्वती देतो. भारतीय जनता पार्टी या भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये कशी जोराने पुढे जाईल याचा मी पूर्णपणे विश्वास देतो आणि भारतीय जनता पार्टी हा आपल्या देशातला 1 नंबरचा पक्ष आहे आणि या पक्षाची धुरा जी ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे माझ्यावरती सोपवले मी ती पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण काम करेन या पक्षाचा. धन्यवाद. दिवसाला सर्व या भागातील या परिसरातील आणि या भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातून जे कार्यकर्ते माझे नातेवाईकसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आले. आमचे दापोडे गावचे भरतदादासुद्धा या आणि संतोष काकडे असतील, पुणे गावचे सुरेश काका असतील, अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांचे मी धन्यवाद देतो. आभार.